पुरोगामी महाराष्ट्रानं शर्मेनं मान खाली घालावी अशी घटना चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा उपजिल्हा रुग्णालयात घडली। शेतात काम करत असताना 60 वर्षांच्या बालाजी वाढे यांना साप चावला। त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं। मात्र तिथे सरकारी महिला डॉक्टर यमुना मडावी यांच्या उपस्थितीतच बालाजी वाढे यांच्यावर गावठी उपचार करण्यात आले। मात्र डॉक्टर यमुना मडावी यांनी साप विषारी होता का की बिनविषारी यावर काथ्याकूट करत 2.5 तास प्रथमोपचार केलेच। वाढे यांचं विष मंत्रानं उतरवण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला। यासाठी त्यांना कडुलिंबाचा पालाही खाऊ घातला गेला। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। सर्वात धक्कादायक म्हणजे योग्य उपचार मिळू न शकल्यानं अखेर उपजिल्हा रुग्णालयातच बालाजी वाढे यांचा मृत्यू झाला। त्याला सप्पा सरपाची वरती आहे, त्याला स्वतः चावला मालकाने सांगून तसेच मालकाने गाडीत टाकून आम्हाला आवाज मारून गाडी मिळाली। या सरकारी डॉक्टरांनी औषध उपचार बरोबर केला नाही का? फक्त 2 इंजेक्शन दिली, एक हातात दिली, एक कमरेला दिली आणि सलाईन लावली त्यावर टाकायची। लिंबाचा पाला चावला, 2 वेळ पाला दिला, 1 वेळ पायावरून उतरवून फेकला आणि टावेल पायाचा कर घेऊन तिथे सोडला, तो उतरवून झटकला बाहेर, 2 वेळ पाला दिला। बांधून होता तो, गाठ बांधून होती का इथं पायाला, ती सोडली अशी मग इकडे फेकलं मी। मला त्याच्यातलं काही समजतही नाही। मॅडमला माहीत सर, मॅडमनी सांगितलं म्हणून मी आणलं। अतिशय धक्कादायक अशी ही बाब म्हणावी लागेल। सर्पदंशावर रुग्णालयात अघोरी उपचार करण्यात आले आणि तेही डॉक्टरांच्या उपस्थितीत हे अघोरी उपचार करण्यात आले आणि या सगळ्या अघोरी उपचारांमुळे रुग्णाचा अखेर मृत्यू झाला। बालाजी वाढे असं या रुग्णाचं नाव। सुमारे 2.5 तास प्रथमोपचारही या डॉक्टर यमुना मडावी यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालयात बालाजी वाढे यांच्यावर करण्यात आले नाहीत। आपल्यासोबत चंद्रपूरहून आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे आहेत, त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेऊयात। आशिष, या डॉक्टर यमुना मडावी यांच्यावर काही कारवाई करण्यात आली आहे की नाही आणि इतर दोषींवर काही कारवाईबद्दल सांगितलं जातंय की नाही? सध्या तरी सरकारी पूर्ण हॉस्पिटल आणि आरोग्य विभागाचे लोक गप्प आहेत, कारण ती घटना अत्यंत धक्कादायक अशीच आहे। सीसीटीव्ही मध्ये हे सगळं फुटेज जे आहे ते स्पष्टपणे दिसतंय की त्या रुग्णावर मंत्रोपचार केले जात आहेत वॉर्ड बॉयच्या किंवा रुग्ण सहायकाच्या माध्यमातून। त्याच्याकडून कडुलिंबाचा पाला आणला गेला आहे, तो तोडून त्याला खायला देण्यात आलेला आहे। आणि मुख्य गोष्ट म्हणजे जे SOP आहे, स्टँडर्ड ऑपरेशनल प्रोसिजर, समजा एखादा सर्पदंश झाला असेल तर डॉक्टरना काय करायचं याचे जे पहिले काही टप्पे आहेत ते टप्पे काही डॉक्टर यमुना मडावी यांनी पूर्ण केले नाहीत आणि 2.5 तास पर्यंत तो पेशंट तसाच राहिला। आशिष, तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते। आपल्यासोबत जिल्हा प्रभारी डॉक्टर GL धुरे आहेत। डॉक्टर, काही कारवाई केली जाणार आहे की नाही या सगळ्या आरोपींवर? नाही, त्याच्यावर सध्या कारवाई आम्ही कारवाई सुरू केलेली आहे। काय कारवाई सुरू केली? कारवाई सुरू अशी केलेली आहे की त्यांना आम्ही इथून सध्या म्हणजे सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे त्यांना सध्या, कारण की कारवाई करण्यासाठी तो त्या प्रकरणामध्ये ते किती दोषी आहे, कसा दोषी आहे याचा एक अहवाल बनवावा लागतो, चौकशी करावी लागते। त्या चौकशी अहवालामध्ये जे तथ्य येतील डिटेल म्हणजे दोन्ही बाजूचे ते बघून, फुटेज बघून आणि तुमचे कागदपत्र बघून, तर त्यासाठी आम्ही कमिटी स्थापन करणार आहोत। ते कमिटी जी आहे तर ते आमच्या जिल्हा स्तरावरचे एक फिजिशियन राहतील आणि एक RMO राहतील आणि आणखी एक पुन्हा दुसरा एखादा वैद्यकीय अधिकारी, क्लास 1 वैद्यकीय अधिकारी, अशा आम्ही त्याची एक कमिटी स्थापन करणार आणि कमिटी स्थापन केल्यानंतर ती उद्या येईल कदाचित आणि उद्या आल्यानंतर याची पुन्हा सगळ्यांची बयानं होणार आणि सगळे डॉक्युमेंट ते जमा करणार आणि त्यानंतर ते एक निष्कर्ष काढणार। तो निष्कर्ष काढल्यानंतर तो निष्कर्ष आम्ही आमच्या डेप्युटी डायरेक्टर आणि डायरेक्टरकडे पाठवणार आणि ते तिकडे पाठवल्यानंतर मग त्याच्यावर ते डिसिजन घेणार की याच्यावर आता याच्यावर म्हणजे फायनल कारवाई काय करायची। आम्ही प्राथमिक कारवाई म्हणून त्यांना एका रजेवर पाठवलेला आहे। ठीक आहे डॉक्टर, आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांनाही आपल्याला प्रश्न विचारायचा आहे। आशिष, तुम्ही प्रश्न विचारू शकता। तुम्ही स्वतः तिथे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून गेले आहात डॉक्टर साहेब, तिथे नक्की काय झालं, तुम्हाला काय वाटतं प्रथमदर्शनी, तुमचं स्वतःचं निरीक्षण काय आहे? एक मिनिट, मी तिथे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक नाही आहे, मी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून या प्रकरणासाठी आलेलो आहे।
प्रभारी इथले जे वैद्यकीय अधीक्षक आहे ते प्रभारी नाही, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गोपाल भगत आहे. त्यांच्यासोबत जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. अहो टेक्निकॅलिटीज मध्ये नका जाऊ, तुम्ही काय निरीक्षण नोंदवलं ते सांगा डॉक्टर दुधे. हा तर मी जे निरीक्षण म्हणजे माझं तुम्हाला घ्यायचं आहे की नाही. तर मी हे जे निरीक्षण नोंदवलं तर ते त्याचे फुटेज वगैरे बघितले. त्या फुटेजमध्ये ते दिसते आहे की त्याला पाला वगैरे पण दिलेला आहे. ते काहीतरी काही फिरोफारो वगैरे असं काहीतरी सुरू आहे त्याच्या याच्यावर. आणि ते मॅडमना काहीतरी तिथे ट्रीटमेंट म्हणजे लावलेली आहे, सुरू आहे. बिस्तर वगैरे काहीतरी करत आहेत. तर अशा प्रकारे त्यांचं ते सुरू आहे. पण आता हे त्या ठिकाणी दिसताना त्या फुटेजमध्ये सगळं स्लोली दिसत आहे. त्याच्यामुळे प्राथमिक दर्शनी आम्हाला असं वाटतं की कदाचित हे असू शकतील, म्हणजे दोषी असू शकतील. पण जोपर्यंत पूर्ण अहवाल आणि सगळ्या म्हणजे चौकशी झाल्याशिवाय त्यांना 100% दोषी आज आम्ही म्हणजे डिक्लेअर करू शकत नाही. प्राथमिक दर्शी आम्ही त्यांना दोषी समजतो आहे की होऊ शकते, कारण की एवढा मृत्यू झालेला आहे. हॅलो डॉक्टर बोला तुम्ही. तर अशा प्रकारे ते म्हणजे काय म्हणता येईल की हे झालेलं आहे. आणि त्यासाठी आम्ही त्यांना सक्तीचा रजेचा आम्ही आमचे जे उपसंचालक महोदय आहेत, उपसंचालक महोदयाशी पण आम्ही बोललेलो आहे. त्यांनी जसे आदेश दिलेले आहेत की त्यांनी आदेश दिल्यानुसार त्यांना सध्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे. ठीक आहे डॉक्टर, आदेश दिल्यानुसार रजेवर पाठवण्यात आलेला आहे. पण मुळात डॉक्टरांकडूनच अशा पद्धतीची वागणूक ही चुकीची नाहीये का? नाही वगैरे तो पाला आणणारा जो व्यक्ती होता तो त्यांचा नातेवाईक होता. त्याला कोणी आणायला सांगितलं हे अजून माहित नाहीये. आणि तो जो करणारा होता तो वार्ड बॉय होता. पण डॉक्टर, आमच्यापर्यंत अशी माहिती येते की सुमारे 2.5 तास डॉक्टरांनी कुठलेही प्रथमोपचार या व्यक्तीवर केले नव्हते. नाही, त्यांनी काय केलं आहे की हा जेव्हा रुग्ण आला तेव्हा रुग्ण म्हणजे कॉन्शियस मध्ये होता. त्याला ऍक्च्युअली जे साप चावल्याचे जे लक्षणं आहेत ना, ते अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे लक्षणं नव्हते. म्हणून त्यांचा असा समज होता, त्यांचं असं निदान होतं की हा नॉन पॉयझनस साप असू शकते. कधी कधी असं पण असते की पॉयझनस साप जरी चावला तर त्यावेळेस समजा त्याच्या पिशवीतलं जे विष आहे ते विष जर समजा त्या रुग्णामध्ये गेलं नाही तर पॉयझनस साप चावला असला तरी रुग्ण वाचतो. तर त्यामुळे जोपर्यंत त्याचा कन्फर्म होत नाही की हा रुग्ण म्हणजे याचा आहे साप चावलेला आहे तोपर्यंत त्याचा तो उपचार करता येत नाही. बाकीचा तात्पुरता उपचार वगैरे करता येते. दुसरी गोष्ट असं आहे की आपण सापासाठी जे इंजेक्शन देतो ते इंजेक्शन तसं डेंजरस आहे. ते इंजेक्शन जर समजा टेस्ट न करता लावलं तर तो त्या टेस्टमध्ये त्याला एक अॅनाफायलॅक्टिक शॉक येतो आणि त्या शॉकमुळेच मरतो तो. म्हणजे जो पॉयझन जो आहे किंवा बाकी दुसरी जी बिमारी आहे त्यानं मरण्याच्याऐवजी त्यानंच मरतो. तर त्याची पहिले टेस्ट करावं लागते. त्यासाठी कमीत कमी अर्धा तासाची वाट बघावं लागते. आणि अर्धा तास वाट बघितल्यानंतर जर वाटलं की आता हे आहे तर मग त्याला ते इंजेक्शन लावतात. ठीक आहे डॉक्टर, हे सगळं ठीक आहे, इंजेक्शन द्यायचं असतं. पण जर इंजेक्शन हे डेंजरस आहे असं तुम्ही म्हणता तर असं आहे म्हणून काय लिंबू मिरची वापरायची, हे प्रयोग करायचे कुठल्याही रुग्णावर? नाही, हे जे प्रयोग जे आहे ना लिंबू मिरचीचे, तर हे लिंबू मिरचीचे हा जो पाला वगैरे तो आणलेला आहे तो पाला म्हणजे त्यांच्या नातेवाईकाने आणलेला आहे. आणि डॉक्टरला मी विचारलं याच्यामध्ये तर ते डॉक्टर म्हणते मी त्यांना पाला आणण्यासाठी सांगितलेलं नाहीये. तोपर्यंत मॅडम ज्यावेळेस ही प्रोसिजर सुरू होती त्यावेळेस तुमच्या फुटेजमध्ये बघा, त्या फुटेजमध्ये मॅडम कागदावर काहीतरी कागदपत्र लिहित आहे, ते म्हणजे ट्रीटमेंट लिहित आहे. आणि सिस्टर लोकांचं असं असते की जोपर्यंत डॉक्टर ऑर्डर देत नाही याच्यावर ऑर्डर लिहित नाही तोपर्यंत सिस्टर लोक त्यांना कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट देत नाही. त्याच्यामुळे ते कसा नियम असा आहे की तो त्या आपल्या टेस्ट पेपरवर सगळे ऑर्डर आली पाहिजे आणि त्या ऑर्डरनुसार मग तो समोरची ट्रीटमेंट देतात ते. ठीक आहे डॉक्टर, सीसीटीव्ही मध्ये जे डॉक्टर स्पष्ट दिसत आहेत त्यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाणार आहे? त्यांच्यावर आम्ही प्राथमिक दर्शित दोषी आहेत असा आमचा समज आहे. पण ते चौकशी केल्याशिवाय कन्फर्म होणार नाहीये. तर प्राथमिक दर्शी दोषी आहे म्हणून आम्ही त्यांना सक्तीच्या त्या रजेवर पाठवलेलं आहे. म्हणजे उद्यापासून ते कामावर राहणार नाही. आणि नंतर ज्या प्रकरणाचा जो निकाल लागेल तर प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर मग समोर ठरवण्यात येईल की आता त्यांचं काय करायचं आहे. म्हणजे खरोखर दोषी 100% दोषी आहे की दोषी नाही ते चौकशी केल्याशिवाय समजणार नाही. धन्यवाद डॉक्टर, आमच्याशी सविस्तर बोललात त्याबद्दल. एकंदरीत आपल्यासोबत डॉक्टर दुधे होते.
जिल्हा शल्यचिकित्सक आहेत ते ज्या पद्धतीने त्यांच्याकडनं उत्तरं दिली जाते आहेत, स्पष्ट कुठल्याही पद्धतीने सांगितलं जात नाहीये की या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्या डॉक्टर दिसत आहेत त्या दोषी आहेत की नाही, पण आपल्याला त्या थोड्याशा दोषी दिसत आहेत. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे आणि चौकशी अंती कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.